नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साध्या वाक्याचे चेंज द व्हॉइस कसे करावे ह्याचे साधे साधे नमुने तुमच्यासमोर मांडले होते. आपण सर्वांनी ते केलेले असाल. ज्याने केले नाही त्याने करून पहा. अशा प्रकारचे व्हिडिओ आपण पाहिल्यास त्याचा फायदा आपला निश्चित होतो. तर मग आजचं आपला चेंज द व्हॉइसचा टॉपिक आहे आज्ञार्थी वाक्याचे PV करणे. आज्ञार्थी वाक्याचे म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, IMPERATIVE, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे PV करणे, पॅसिव्हाइज करणे. पहा, साधे साधे व्हिडिओ मी आपल्यासमोर टाकणार आहे. एकदम सिंपल सेंटेन्स आहेत. बेसिक ग्रामर आपण घेत आहोत. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे पॅसिव्हाइज करणे. मग आपल्यासमोर प्रश्न असा होतो की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ओळखायचं कसं? हाऊ टू आयडेंटिफाय द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह वाक्य म्हणजे काय? त्याला आपण कमांड सेंटेन्सही म्हणतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात हे मूळ क्रिया कुठल्याही मूळ क्रियापदाने होत असते. आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता हा लुप्त अवस्थेमध्ये असतो. कोणीतरी आदेश देत असतो, पण प्रत्यक्ष आदेश देणारा हा वाक्यात नसतो. आपण गृहीत धरायचं की कोणीतरी आदेश देत आहे. ते आदेश वाक्य म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. मग आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं? हाऊ टू आयडेंटिफाय दिस इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर या वाक्याची सुरुवात कोणत्याही मूळ क्रियापदाने होत असते. या वाक्याची सुरुवात कोणत्याही मूळ क्रियापदाने होत असते. उदाहरणार्थ, ओपन द विंडो. ओपन द विंडो, WINDOW, ओपन द विंडो. आता बघा, हे MV आहे. MV म्हणजे मूळ क्रियापद आणि हे आहे ओ. मग ह्याला काय म्हणायचं? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. ट्रान्झिटिव्ह क्रियापदाचे दोन प्रकार असतात. एक ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि एक इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब ज्या क्रियापदाना कर्म असतो तो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, सकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाना कर्म नसतो ते इनट्रान्झिटिव्ह. म्हणजे क्रियापदाचे दोन प्रकार झाले. टू काइंड्स ऑफ व्हर्ब, एक ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि एक इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. द व्हर्ब नीड ऑब्जेक्ट इज कॉल्ड ट्रान्झिटिव्ह. The verb does not need to complete the meaning is called intransitive verb. So first of all, we will see the transitive verb how to change into passive voice. Means imperative sentence. ज्या वाक्याला कर्म असतो ते म्हणजे आज्ञार्थी वाक्य. इथं क्रियापद आहे, MV आहे, याला पुढे कर्म आहे. म्हणजे खिडकी उघडा. खिडकी उघडा. त्याच्यानंतर दुसरे बघा, टेक मी विथ यू. टेक मी विथ यू, मला तुमच्यासोबत घेऊन चला. आता हा तुमचा काय झाला? हा कर्म झाला आणि हे काय झालं? MV झालं, है ना. दुसरं वाक्य घेऊया. सॉल्व द प्रॉब्लेम. SOLVE, सॉल्व द प्रॉब्लेम. PROBLEM, सॉल्व द प्रॉब्लेम. आता सॉल्व काय झालं? हे MV झालं आणि हे काय झालं? ओ झालं. आन्सर द क्वेश्चन. आन्सर द क्वेश्चन. आन्सर द क्वेश्चन. बघा कसं झालं? आन्सर द क्वेश्चन. चेंज द व्हॉइस. बघा, हे काय झालं? MV झालं. हे काय झालं? ओ झालं. हे काय झालं? MV. हे काय झालं? ओ. बघा, ज्या क्रियापदाला कर्म असतो ते क्रियापद म्हणजेच ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ज्या क्रियापदांना कर्म नसते ते क्रियापद म्हणजे इनट्रान्झिटिव्ह. हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहेत. आता ट्रान्झिटिव्ह वाक्याचे, ट्रान्झिटिव्ह व्हर्बचे पॅसिव्हाइज मध्ये रूपांतर कसं करतो? तर त्याचा फॉर्म तुमच्यासमोर देतो मी. काय देतो तुमच्यासमोर? मी फॉर्म देतो. ते फॉर्म फक्त क्लिअर मात्र पाठ करा. पहा, साधे वाक्य आहे इथं. फॉर्म. आज्ञार्थी वाक्याचं PV मध्ये रूपांतर कसं करावं याचं फॉर्म आहे. फॉर्म म्हणजे रचना आहे. काय रचना आहे? वाक्याची सुरुवात लेटने करा, त्याच्या पुढे
बी ठेवा, त्याच्या पुढे V3 करा. सोपं एकदम है ना. लेट प्लस, एक मिनिट थोडं चुकलेलं आहे. लेट प्लस ओ प्लस बी प्लस V3 असं आहे बघा. अगदी 3 शब्द आहेत, 1 2 3 4 शब्द आहेत. वाक्य सुरुवात लेट न करा, त्याच्या पुढे क्रियापदापुढे जो कर्म आहे तो पुढे ठेवा. क्रियापदा कर्म ठेवल्यावर त्याला बी प्रत्यय लावा. बी लावल्याच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप करा, म्हणजे मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. आता या रचनेमध्ये आपल्याला वाक्य बसवायचे. कसं सूत्र आहे? लेट प्लस ओ प्लस बी प्लस V3 अशा प्रकारचं सूत्र आहे. आता हे फॉर्म आहे. आता या फॉर्म मध्ये आपल्याला कमांड सेंटेन्स किंवा इम्पेटिव्ह सेंटेन्स कसं बदलायचं ते पहा. एकदम सोपं आहे, काळजीपूर्वक पहा. वाक्य सुरुवात कशाने करा? लेटने करा. लेट नंतर पुढे काय सांगितलं तुम्हाला मी? कर्म ठेवा. काय कर्म आहे आपला? WINDOW. आलं इथपर्यंत? हे लेट प्लस ओ आहे ना. पुढे बी आणि ओपनचं काय होईल? ओपनड. OPENED ओपनड. त्याला का बघा बरं. लेट द विंडो बी ओपनड हा झाला तुमचा पॅसिव्ह व्हॉइस. खिडकी उघडा. खिडकी ह्याचा अर्थ जे आहे तोच वरच्या वाक्याचा अर्थ आहे. दुसरं वाक्य पहा. आता इथे मी सूत्र तुम्हाला लिहितो बघा. हे लेट घेतलं आपण. त्याच्या पुढे इथं लेट प्लस ओ आहे. हे ओ घेतलेलं आहे. त्याच्या प्लस बी आहे. हे बी घेतलेलं आहे. त्याच्या पुढे काय आहे? V3 आहे. V3 आहे. हे पहा V3. मी बाण मारून सांगतोय. हे लेट ओ बी V3 ओपनड. B3 ओपनड. आता दुसरं एक वाक्य असं आपण तयार करूया. छोट्या छोट्या रचना घेतोय मी, एकदम बेसिक व्याकरण घेतोय. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना किंवा कुणालाही समजू शकतं हे. आपण व्यवहारामध्ये याचा वापर सुद्धा करू शकतो. पहा पुढे. आन्सर द क्वेश्चन. ANSWER. आन्सर द क्वेश्चन. प्रश्नांची उत्तरे द्या. हा तुमचा काय झाला? MV झाला. आणि हे काय झालं? ओ झालं. मग आपलं फॉर्म काय आहे? PVचं कंसामध्ये म्हणतंय चेंज इन टू PV रूपांतर करा. किंवा बिगिन विथ लेट. काय म्हणतंय? बिगिन विथ लेट असंही करू शकतंय. BEGIN बिगिन विथ लेट. वाक्य सुरुवात लेट न करा, म्हणजेच वाक्य काय करा? PV करा. पॅशेस करा. बिगिन लेट करा म्हणजे वाक्य काय करा? PV करा. बिगिन विथ लेट अशी सूचना पडू शकते, किंवा चेंज द व्हॉइस असे पडू शकते, किंवा चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉइस असे प्रकारचं वाक्य पडू शकतं. आता पहा वाक्य आपलं कसं करायचं? वाक्य सुरुवात कसं करायची? लेट नाही. पहा लेट आहे. आता ओ म्हणजे कुठं आहे? द क्वेश्चन. द क्वेश्चन. हे पहा ओ द क्वेश्चन. त्यापुढे काय ठेवायचंय? हे बी. हे ठेवलं का? बी. पहा बी. आता आन्सरचं काय करायचं? आन्सर्ड. ANSWERED हे तुमचं V3. बघा झालं का? लेट द क्वेश्चन बी ओपन. लेट द क्वेश्चन बी आन्सर्ड. लेट द क्वेश्चन बी आन्सर्ड. दुसरं वाक्य आज असं घेऊया. सॉल्व द प्रॉब्लेम. SOLVE. सॉल्व द प्रॉब्लेम. PROBLEM. सॉल्व द प्रॉब्लेम. सॉल्व हे MV. प्रॉब्लेम हे O. बिगिन विथ लेट. पहा बिगिन विथ लेट. हे लेट घ्या. बाण मारतोय मी. लेटनं सुरुवात करायची आपल्या PVची. पुन्हा हे O म्हणजे तुमचं कोणतं? द प्रॉब्लेम. PROBLEM. हे पहा O तुमचं. त्यानंतर पुढे बी. हे बी. हे पहा बी. च्या पुढे V3. आता V3 म्हणजे वाक्याच्या कुठं असतं? ते सुरुवातीला असतं. त्याचं आपलं V3 करून घ्यायचं, म्हणजे सॉल्व. SOLVED हे तुमचं V3. लेट द प्रॉब्लेम बी सॉल्वड. लेट द प्रॉब्लेम बी सॉल्वड. दुसरं वाक्य घेऊया. अशा ट्रान्झिटिव्ह क्रियापदाचे पॅसिव्ह मध्ये तुम्हाला रूपांतर करण्यासाठी अनेक वाक्य दिली जातात. चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस कंसामध्ये बिगिन विथ लेट. बिगिन विथ लेट. लेटनं सुरुवात करा.
असं वाक्य पडलंय. आता तुम्ही म्हणता गुरुजी चेंज द व्हॉइस, हे आज्ञार्थी वाक्य आहे, सूचना म्हणजे आज्ञार्थी आहे. हे चेंज काय आहे, MV आहे आणि व्हॉइस काय आहे, ओ आहे. चेंज द व्हॉइस, पुढे काय सुरुवात करायची आपल्याला, लेट द व्हॉइस बी चेंज्ड. बघा लेटनं सुरुवात केली, हे लेटनं सुरुवात केली वाक्याची, त्याच्या पुढे आपण ओ घेतलं, त्यानंतर पुढे हे बी घेतलं आणि क्रियापदाचं ती स्वरूप केलं. चारच बदल फक्त, लेट द व्हॉइस, व्हॉइसला व्हॉइस आहेच, बी घ्यायचं नवीन, चेंजचं चेंज्ड, क्रियापदाचं ती स्वरूप. दुसरं वाक्य घेऊया असं एक, बघा दुसरं वाक्य, टेक मी विथ यू. टेक मी विथ यू, कंसामध्ये टर्न इन टू PV किंवा चेंज इन टू PV, कंसामध्ये मी PV लिहितो, किंवा बिगिन विथ लेट, सुरुवात करायची लेटनं. हे लेटनं सुरुवात केली आपण, पहा बाण मारतो ह्या ठिकाणी, लेटनं सुरुवात केली, त्यापुढे आता मी, एवढा तुमचा कर्म आहे. लेट मी कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट आहे, विथ यू बी टेकन, झालं, सोपं आहे. हे ओ तुमचा, त्याच्यानंतर हे बी आणि हे V3. बघा झालं का, तिन्हीमध्येच लेट, ओ प्लस मी विथ यू, हे बीला बी आणि V3चं टेकन. व्हेरी गुड. दुसरं वाक्य पहा, सोपे वाक्य आहे. दुसरं वाक्य पहा, वॉटर द प्लांट. वॉटर द प्लांट्स, रोपट्यांना पाणी घाला. आता वॉटर म्हणजे पाणी घालणे, हे MV आणि हे ओ, कंसामध्ये PV. कसं होईल मग, लेटनं सुरुवात करायची, पहा लेट, हे पहा लेट, बाण मारतो मी, वाक्य लिहून घ्यायचे क्लिअर आणि दमान लिहायचं, गडबड करायची नाही. लेट पुढे ओ, लेट द प्लांट्स, पुढे हे बी, आता इथं वॉटरचं वॉटर्ड. बाण मारूया, हे पहा तुमचं ओ, हे बी पहा, आणि नंतर V3चं काय होईल, V3चं वॉटर्ड. लेट द प्लांट बी वॉटर्ड, लेट द प्लांट बी वॉटर्ड. अजून दोन वाक्य घेऊया, पहा पुढे, राईट होमवर्क, एकदम साध्या रचना, राईट द होमवर्क, गृहपाठ करा, कंसामध्ये PV करा, म्हणजे कंसामध्ये PV करा म्हणजे बिगिन विथ लेट, लेटनं सुरुवात करा. हे लेटनं सुरुवात केली आपण, लेट इथं, पुढे ओ घ्यायचंय, हे काय झालं तुमचं ओ, म्हणजे लेट द होमवर्क, पुढे बी ठेवून द्या, बी, पुन्हा राईटचं रिटर्न, WRITEN, रिटर्न. आता आपण काय करूया, इंडिकेट करूया, पहा हे ओ झालं, त्याच्या पुढे हे बी झालं आणि हे V3 झालं. कसं झालं वाक्य मग, राईट द होमवर्क, कंसात PV किंवा बिगिन विथ लेट. आपल्या फॉर्म प्रमाणे हे फॉर्म आहे, त्याशिवायचं FORM फॉर्म आहे. लेट द होमवर्क, ओ झाला, बीला बी, V3 रिटर्न. व्हेरी गुड. दुसरं वाक्य, लर्न इंग्लिश, LEARN, लर्न इंग्लिश, इंग्रजी शिका. लर्न इंग्लिश सुरुवात कशा करायची, लेट, पुन्हा ओ ठेवून द्या, लेट इंग्लिश, त्यापुढे बी ठेवून द्या, बी. आता लर्नचं LEARNT, लर्न्ड, हे पहा लेटनं सुरुवात केली, त्याच्यापुढे हे ओ ठेवलं, त्याच्यापुढे हे बी ठेवलं आणि V3 केलं. बघा V3 ठेवलं. लेट इंग्लिश बी लर्न्ड, लेट इंग्लिश बी लर्न्ड. अशा प्रकारे अनेक तुम्ही वाक्य करू शकता. तर आता अजून एक घेऊया, असंच एक वाक्य, एक जुन्या इंग्रजीमध्ये वाक्य आहे, सेव्ह अ रुपी, RUP, सेव्ह अ रुपी,
EVERYDAY EVERYDAY सेव्ह रुपी एव्हरीडे. आता एव्हरीडे, इन द मॉर्निंग, इन द इव्हनिंग हे शब्द तुम्ही मागे ठेवू शकता आणि वाक्याच्या शेवटी टाकू शकता बरं का. पहा पुढे, किंवा ह्याच्या कर्माच्या पुढे सुद्धा लिहू शकता. लेट अ रुपी एव्हरीडे बी सेव्ड. झालं का बघा. हे लेट सुरू केलं आपण, हे ओ घेतलं एवढं, इथं बी ठेवलं हे, आणि क्रियापदाचं हे तिसरं SAVED सेव्ड. बघा लेट, हे लेट ओ रुपी एव्हरीडे, पुन्हा बी, इथं बी V3 सेव्ड. ओके, ठीक आहे. आता दुसरं बघा. आता काही नकारार्थी वाक्य काही येतात परीक्षेमध्ये. नकारार्थी. डोंट ओपन द विंडो, डोंट ओपन द विंडो. बघा DON, डोंट ओपन द विंडो. आता या वाक्याचे पॅसेज कसं करायचे बघा. सुरुवात कशाने करायची, लेट न करायची. ते नेम तेच आहेत. लेट द विंडो WINDOW, लेट द विंडो नॉट टू ओपन, नॉट बी ओपनड. बघा झालं का. बघा इथं नॉट म्हणून काय घेतलं आपण, नॉट घातलं. नॉट बी ओपनड म्हणजे वरच्या वाक्यातला अर्थ आपला कायम ठेवायचा आहे. लेट द विंडो, बघा हे लेट द विंडो है ना. लेट द विंडो नॉटला नॉट, लेट द विंडो नॉट बी ओपनड, नॉट बी ओपनड किंवा नॉट टू ओपन असंही चालतंय. नॉट टू ओपन करा किंवा नॉट बी ओपनड. तर असं नेगेटिव्हचं वाक्य आता आपण पडलं नाही, पण पडण्याची सुद्धा शक्यता आहे. दुसरं घ्या. डोंट रीड इंग्लिश, डोंट रीड इंग्लिश फास्ट असं वाक्य आहे. डोंट रीड इंग्लिश फास्ट. आता कसं होईल वाक्य, लेटनं सुरुवात करा. लेट इंग्लिश फास्ट, लेट इंग्लिश फास्ट नॉट बी रेड, READ. बघा इथं नॉटला नॉट, हे फक्त काय काढायचं, डोंट शब्द, डू शब्द काढून टाकायचा. ते नॉट उचलून इथे घ्यायचं, नॉट त्याच्यानंतर बी लावायचं, नॉट बी रेड. म्हणजे लेट इंग्लिश फास्ट, लेट इंग्लिश फास्ट नॉट बी रेड. डोंट रीड इंग्लिश फास्ट है ना, इंग्रजी मोठ्याने वाचू नका, ह्याचा अर्थ तोच. लेट इंग्लिश फास्ट नॉट बी रेड. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये वाक्य विचारले जातात किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वाक्याचा उपयोग करू शकतो. आता दुसरा जो टॉपिक आहे त्याच्यामधलाच, आता इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे ज्या क्रियापदाला कर्म नसतो अशा क्रियापदाचा पॅसिव्ह व्हॉइस है ना. द व्हर्ब डझंट हॅव ऑब्जेक्ट, द व्हर्ब डझंट हॅव ऑब्जेक्ट, सच सेंटेन्स हाऊ टू चेंज इनटू पॅसिव्ह व्हॉइस. पहा पुढे कसं वाक्य आहे बघा. ते कसं वाक्य आहे, रन फास्ट, रन फास्ट जोरात धावा है की नाही. रन फास्ट जोरात धावा है ना, रन फास्ट. आता ह्याचं काय करायचं, आता रन फास्ट म्हणजे जोरात धावा म्हणजे इथं आदेश आहे किंवा हुकूम आहे. यू आर ऑर्डर घ्या, यू आर आस्क्ड म्हणा किंवा ऑर्डर ORDERED. यू आर ऑर्डर टू रन फास्ट, रन फास्ट. काय बदल केला आपण सांगा या ठिकाणी, फक्त टू शब्द लावलेला आहे, त्याचं इन्फिनिटिव्ह केलेलं आहे आणि मात्र हे शब्द मात्र तुम्हाला घालावे लागतील. बघा इकडे यू आर ऑर्डर टू. सल्ला असेल यू आर ॲडवाइस्ड, ॲडवाइस्ड टू. विनंती असेल यू आर रिक्वेस्टेड, यू आर रिक्वेस्टेड टू है ना. धमकी असेल किंवा आज्ञा, राजाची आज्ञा असेल यू आर कमांडेड, COMMANDED,
ANDED कमांडेड टू. अशा प्रकारे असे 3 रचना तुम्हाला एवढे वाक्य तुम्हाला ते पाठ करावे लागतील. फक्त काय करायचं, एवढं पाठ करण्याच्या पुढे फक्त टू ते दिलेलंच आहे. यू आर सल्ला असेल, ह्याला म्हणतो आपण सल्ला, है ना, ह्याला म्हणतो आपण विनंती, है ना, आणि ह्याला म्हणतो राजाचे आदेश, हुकूम. हा, आणि हे सुद्धा काय आहे, हुकूमच आहे. किंवा साधं वाक्य असेल, विधान असेल, यू आर टोल्ड, यू आर आस्क्ड घ्या किंवा टोल्ड घ्या, यू आर आस्क्ड टू. हे काय असेल तर साधे विधान असेल तर, है ना, साधे विधान असेल तर. एवढे तुम्हाला आता एवढा भाग तुम्हाला नवीन जोडावा लागतो. कोण्या वाक्याला, ते इंट्रान्झिटिव्ह. ह्याला काय म्हणायचं कंसामध्ये, इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब. इंट्रान्झिटिव्ह ज्या क्रियापदाला कर्म नसतो ते म्हणजे इंट्रान्झिटिव्ह. सकर्मक अकर्मक क्रियापद, अकर्मक ट्रान्झिटिव्ह सकर्मक, इंट्रान्झिटिव्ह अकर्मक, ज्याला कर्म नाही. आता इथं रन फास्ट, ह्याला कर्म नाही आहे, है ना. आता कर्म नसल्यानंतर तुम्हाला एवढे रचना, तुम्हाला एवढे शब्द तुम्हाला जोडावे लागतील. यू आर ऑर्डर टू रन फास्ट, यू आर ॲडवाइज टू, यू आर रिक्वेस्टेड टू, यू आर कमांडेड टू, यू आर ॲडवाइज, यू आर आस्क्ड टू. तर अशा प्रकारचे तुम्हाला त्या 2-4 रचना तुम्हाला ह्या सुरुवातीच्या वाक्याला जोडाव्या लागतात. पहा पुढे. आता मी वाक्य देतो तुम्हाला, मी कसं, आता ह्याचं आपण करूया. रन फास्ट केली की आता ह्याचं काय करूया आपण, आता दुसरं वाक्य घेऊया. प्लीज सिट डाऊन, कॉमा, असं वाक्य आहे. प्लीज सिट डाऊन कंसामध्ये बिगिन विथ यू आर डॅश कंसामध्ये यू आर न सुरू करा म्हणते. म्हणजे याचा अर्थ चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉइस. यू आर न सुरुवात करा, है ना, है ना. कधी कधी चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉइस असे म्हणतंय, कधी कधी यू आर न सुरुवात करा, है ना. पहा पुढे. आता यू आर न सुरुवात करून या वाक्यातला सेन्स पुढे देत नाही, त्यांना ॲडवाइस देत नाही, रिक्वेस्ट देत नाही, कमांड देत नाही, ऑर्डर देत नाही, आस्क देत नाही. फक्त यू आर न सुरुवात करा. आपण यू आर न सुरुवात करू म्हणे. आता वाक्यामध्ये काय आहे, विनंती आहे, कृपया खाली बसा. साहजिक आहे, वाक्यामध्ये विनंती आहे. म्हणजे प्लीज शब्द काय करायचा, आता आपल्याला काढून टाकायचा. म्हणजे काय लिहायचं वाक्यात सुरुवातीला, मग आता यू आर REQUESTED रिक्वेस्टेड टू. बघा झालं, बघा हे यू आर, हे यू आर रिक्वेस्टेड. रिक्वेस्टेड कशामुळे आलं, वाक्यात विनंती आहे. यू आर रिक्वेस्टेड. आता राहिला भाग कोणता, जोडून टाकायचा, आपण लिहून टाकायचा. काय लिहून टाकायचा, टू सिट डाऊन. संपलं वाक्य. यू आर रिक्वेस्टेड टू सिट डाऊन, यू आर रिक्वेस्टेड टू सिट डाऊन. चला आता दुसरं वाक्य असं घेऊया अजून एक. सेट आउट, बाहेर निघून जा. SETOUT. एखादा अधिकारी म्हणतो, राजा म्हणतो सेट आउट, है ना. कंसामध्ये बिगिन विथ यू आर डॅश, है ना. मग कसं वाक्य आता हे, यू आर ऑर्डर टू, पुढे सेट आउट. बघा एवढाच बदल केला आपण, फक्त एवढाच बदल केला. ही यू आर जोडलं वाक्य, हे काही ते यू आर वाक्य जोडलं, है ना. ऑर्डर टू, यू आर ऑर्डर टू सिट डाऊन, यू आर ऑर्डर टू सेट आउट. दुसरं वाक्य बघा. डोंट एंटर द रूम. खोलीमध्ये प्रवेश करू नका कोणी. हा हुकूम आहे, ऑर्डर आहे. कंसामध्ये यू आर सुरुवात करा, डोंट ओपन. आता बघा इथं एंटर द रूम, डोंट एंटर द रूम. एंटर द रूम प्रवेश करा, डोंट एंटर रूम प्रवेश करू नका. म्हणजे काय होईल वाक्यात आहे, यू आर ऑर्डर, ORDER ऑर्डर्ड not to enter, ENTER enter the room. बघा काय शब्द जोडा आपण,
नॉट टू, फक्त नॉटला नाही ठरलं, फक्त काय काढलं हे नॉट काढलं म्हणजे डू काढलं आहे. हे बघ कसं, यू आर ऑर्डर नॉट टू एंटर द रूम, डोंट एंटर द रूम, यू आर ऑर्डर नॉट टू एंटर द रूम, खोलीमध्ये प्रवेश करायचा नाही असा आपणास आदेश देण्यात येतो. खोलीमध्ये प्रवेश करायचा नाही असा आपणास आदेश देण्यात येतो, असा वाक्याचा अर्थ आहे. दुसरं वाक्य घेऊया असं एक, डोंट रन फास्ट, जोरात धावू नका. म्हणजे इथं सल्ला आहे बघा, जोरात धावू नका म्हणजे पाय मोडेल, खाली पडचाल वगैरे वगैरे. म्हणजे ह्या वाक्यातून असा अर्थ अभिप्रेत होतो. कंसामध्ये कशाने काय करा, कंसामध्ये सुरुवात कशाने करा, बिगिन विथ यू आर डॅश कंस बंद. आता बघा वाक्य नकारार्थी आहे ना, इंट्रान्झिटिव्ह आहे. मग काय करायचं, यू आर ॲडवाइस्ड, EDVISED, यू आर ॲडवाइस्ड. आता हे डू निघून जाईल, पुढे काय होईल, नॉट टू, यू आर ॲडवाइस्ड नॉट टू रन फास्ट. झालं वाक्य है ना. काय जोडलं फक्त आपण इथं, काय जोडलं, काही जोडलं नाही, फक्त काही जोडलं नाही, जसं फक्त हे एवढा भाग तुम्हाला जोडावा लागेल. यू आर ॲडवाइस्ड नॉट टू रन फास्ट, यू आर ॲडवाइस्ड नॉट टू रन फास्ट. डोंट वेस्ट युअर टाइम, डोंट वेस्ट युअर टाइम, कंसामध्ये बिगिन यू आर डॅश है ना, यू आर सुरुवात करा. डोंट वेस्ट युअर टाइम, वेळ वाया घालू नका. ह्याचा अर्थ असा होतो की परीक्षा जवळ आलेल्या आहेत, अभ्यास करा वगैरे वगैरे. म्हणजे कसे वाक्य मग आता, यू आर ॲडवाइस्ड, EDVISED, यू आर ॲडवाइस्ड नॉट टू वेस्ट युअर टाइम, वेस्ट युअर टाइम, full stop, not to waste your time, you are advised not to waste your time. दुसरं वाक्य, don't laugh loudly, LOUDLY, don't laugh loudly. कंसामध्ये बिगिन विथ यू आर डॅश. मोठ्याने हसू नका म्हणजे इथं काय आहे, ऑर्डरच आहे. म्हणून काय करायचं, यू आर ऑर्डर नॉट टू लाफ लाऊडली. LOUDLY. झालं वाक्य. तर अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरू शकता. एकदम साधे वाक्य तुमच्या समोर ठेवलेले आहेत है ना, एकदम साधे वाक्य तुमच्या समोर मी ठेवलेत. तर इथं चेंज द व्हायचा भाग दुसरा आपला समाप्त झालेला आहे. तर सर्वांनी नीट अभ्यास करा. अशा प्रकारचं चेंज द व्हायचं इथं दुसरं आज्ञार्थी वाक्याचं चेंज द व्हाईस मध्ये कसं रूपांतर करायचं हे भाग संपलेला आहे. अगदी वाक्य सोपे आहेत, त्याचा सर्वांनी वाक्यात चांगला उपयोग करा आणि त्याचा दैनंदिन व्यवहारामध्ये वाक्य असे बोलत चला. आपला इथं इम्पेरेटिव्हचा भाग संपलेला आहे. आता उद्याच्या तासिकेमध्ये आपण दुसरा भाग सुरू करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.